असते, एक तर मला x ला सारखं करून घ्यायचं किंवा y ला सारखं करून घ्यायचं. बट मी 9th ला सुद्धा सांगितलं होतं काय रे, जो एकटा असेल ना त्याच्या रेफरन्सला सारखं करायचं कधी पण, जेणेकरून आपला गुणाकार करण्याचा त्रास वाचतो. एकटा आपण आधीच आळशी, ताण वाचला भारी वाटतं आपलं. आता इथं जर बघितलं एकटा कोण आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये y दिसतो, म्हणजे आपण काय करू शकतो, y ला सारखं करू शकतो. जर मला y ला सारखं करायचं असेल तर y चा जो वरती कोएफिशियंट दिसतोय ना त्याने खालच्या अख्ख्या इक्वेशनला आपण काय करत असतो, मल्टिप्लाय करत असतो. इथं जर बघितलं ना तर इक्वेशन 1 मध्ये y चा कोएफिशियंट किती आहे, 3, करून टाका मल्टिप्लाय. मग इथं मी काय म्हणणार आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय किती रे बाळांनो, 3. मग जर इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे तुमचं, 3 3 जा 9x प्लस 3 1 जा 3y इज इक्वल टू 3 2 जा 6. इक्वेशन नंबर किती झाला आपल्याकडे आता, 3. ठीक आहे, काय नाही केलं आपण, 3 ने फक्त काय केलं रे बाळांनो, मल्टिप्लाय केलेलं आहे. आता जिच्यात आपण उद्योग केले ते इक्वेशनला काय मारायची, खुली, ते आपल्या कामाचं नाही. उरले कोणते कोणते मग, इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 3. आता मी काय सांगितलं होतं, रूल नंबर 2, ज्याला सारखं केलं त्यांचे साइन कन्व्हेन्शन बघायचे. जर साइन कन्व्हेन्शन सारखे असतील वजाबाकी करायची, साइन कन्व्हेन्शन वेगळे असतील बेरीज करून टाकायची. जास्त मेंदूला ताण द्यायचा नाही. आणि इथं काय दिसतंय, 3y वरती मायनस आहे, खाली काय रे बाळांनो प्लस, म्हणजे साइन कन्व्हेन्शन कसे आहेत, वेगळे आहेत, म्हणजे मला यांचे काय करावं लागणार आहे, ऍडिशन करावे लागणार आहे. मग मी इथं काय म्हणणार आहे बाळांनो, ऍड इक्वेशन विच फर्स्ट अँड थर्ड. मी काय करतो आता, फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनची काय करतो रे बाळांनो, बेरीज करून घेतो. आणि तिथं किती आहे, 5x minus 3y is equal to 8 प्लस पुढे काय 9x plus 3y is equal to 6. ठीक आहे, आता ह्या 3y ला 3y काय झाला, कॅन्सल, मायनस प्लस कॅन्सल. आता उरलं काय, 5 प्लस 9 किती आलं रे तुमचं ते, 14x is equal to 8 प्लस 6 किती येणार आहे तुमचं, 14. म्हणजे x is equal to काय आला तुमचा, 14 upon 14. सो देयरफॉर x is equal to व्हॅल्यू किती येते तुमची, 1. आपल्याला x चं आन्सर मिळालेलं आहे. आता काय करायचंय, सिम्पली पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन, कुठल्याही इक्वेशन मध्ये टाका, काहीच अडचण नाही. मी काय करतो, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू टाकतो. त्याला विचारलं आपण वाईट टाकलं होतं, त्याला पण राग नको यायला. काय रे, इन इक्वेशन नंबर 2 काय येतंय मग आपलं इथं, 3 इंटू x च्या ऐवजी काय आलंय 1 प्लस y इज इक्वल टू किती आलं रे बाळांनो, 2. 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 2. आता हा 3 इकडे प्लस आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे बाळांनो, मायनस होणार आहे. म्हणजे काय झालं तुमचा, y इज इक्वल टू 2 मायनस 3. सो व्हॉट वी गेट, y इज इक्वल टू किती आला आपला आन्सर, -1. सो आपण x पण काढलेला आहे आणि y पण काढलेला आहे. शेवटी काय करायचं, समरी लिहायची. समरी लिहायला विसरायचं नाही, अर्धा मार्क कट होतो. मग x, y इज इक्वल टू काय आलं रे, 1,